नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपल्या स्क्रीनवरती छत्रपती संभाजीनगर इथून बाळासाहेब सराटे हे जोडले गेलेले आहेत. बाळासाहेब, तुमचं एनडीटीव्ही मध्ये स्वागत आहे. धन्यवाद सर. नमस्कार. थँक्यू. सो बाळासाहेब सराटे कोण आहे? तर ज्यांना मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातला मधला सगळा लढा, त्यातला अभ्यास आणि त्यांनी घेतलेली वेळोवेळी भूमिका ही माहिती आहे. त्यांच्याशिवाय बाळासाहेब हे असं एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी इतर समाजाला ओबीसीतलं जे आरक्षण दिलं, त्या आरक्षणाला बॉम्बे हायकोर्टामध्ये चॅलेंज केलेलं आहे. आणि बाळासाहेब हे कायम श्री छगन भुजबळ आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांच्या टीकेचे लक्ष झालेले आहे. पण बाळासाहेबांचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की बाळासाहेबांनी जी काही भूमिका आजपर्यंत मांडली, त्याला एक कायदेशीर, वैचारिक आणि ज्याला आपण म्हणू की पुराव्यांचा आधार अशा पद्धतीच्या त्या भूमिका होत्या. पण आता बाळासाहेब, तुमची जी भूमिका आहे ती मी तुमचे 4 पॉइंट्स तुम्ही जे मला व्हॉट्सअपवरती पाठवले होते ते मी वाचले. आणि वाचल्यानंतर मला असं वाटलं की थोडंसं तुमच्या भूमिकेमध्ये बदल होतोय. बरं, ते 4 पॉइंट्स तुम्ही दिले, त्याच्या खाली तुम्ही अष्टप्रधानांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. तर मला असं वाटलं की श्री मनोज जरांगे पाटील यांची जी काही प्रसिद्धी आहे आणि ते एकांडे शिलेदार झालेले आहेत, समाज त्यांच्या पूर्णपणे पाठीशी उभा आहे आणि अशा वेळेला आपल्याला काही फारसं महत्व मिळत नाही असं बाळासाहेबांना वाटलं आणि म्हणून ते थोडंसं काहीतरी वेगळी भूमिका घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला छेद देताना दिसत आहेत. हे बरोबर आहे का बाळासाहेब? बिलकुल बरोबर नाही. असा त्याचा बिलकुल अर्थ नाहीये. मनोज जरांगे पाटलांबरोबर समाज आहे, परंतु समाजाच्या मध्ये आता मोठा संभ्रम आहे आणि मी समाजामध्ये कनेक्टेड आहे. जरांगे पाटलांशी पण मी कनेक्टेड आहे. परंतु समाजामधून हा आवाज येतोय की जरांगे पाटलांनी सगळ्यांशी विचार विनिमय करून आपल्या भूमिका घ्याव्यात आणि त्याच्या आधाराने आता मी 4 भूमिका दिल्या. एक म्हणजे एक तर तुम्ही महाविकास आघाडीच्या बरोबर जाण्याचं घोषणा करा, पूर्णपणे त्यांच्या मागे उभे राहा. अन्यथा तुम्ही पाहिजे तर महायुती बरोबर जाण्याची घोषणा करा, पूर्णपणे त्यांच्या मागे उभे राहा. किंवा हे दोन्ही आपल्याला जर नडलेले आहेत आणि कामाचे नाहीत असं वाटत असेल, तर मग तुम्ही सरळ सरळ आपला एक राजकीय आघाडी उभी करा. मराठा समाजातले संभाजी ब्रिगेड असतील, मेटेताईंचा शिवसंग्राम असेल किंवा महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची स्वराज्य असेल, या सगळ्या समाजाभिमुख घटकांना बरोबर घ्या. सगळा मराठा समाज आणि वंचित घटक, गरजवंत घटक बरोबर घ्या आणि समावेशक अशी आघाडी द्या, जेणेकरून जरांगे पाटलांनाच मुख्यमंत्री करण्याची घोषणा करा. म्हणजे आपल्याला काय होईल की समाजाला एक पूर्ण दिशा मिळेल. आणि समजा राजकारणात जायचंच नसेल, माझा आग्रह कोणता पण नाही, मी फक्त 4 पर्याय सांगतोय. जायचंच नसेल तर मग आपण काय करूया की संपूर्णपणे आंदोलन सामाजिक ठेवूया, कोणाबद्दलही टीका करायला नको आणि राजकीय भूमिका न घेता जो कोणी निवडून येईल त्याच्या मानगुटीवर बसून आपले प्रश्न सोडवूया. असे 4 पर्यायापैकी कोणता निवडायचा असा जेव्हा मला प्रश्न विचारला जातो, तेव्हा त्याच्यावर उत्तर हेच आहे की समावेशक सगळे अनुभवी माहितगार लोकांना बरोबर घ्या. त्यांच्याकडून आपण सगळ्यांनी विचार विनिमय करून हा पर्याय आपण एखादा यातला ठरवू आणि वाटचाल करूया. याच्यात माझं व्यक्तिगत मला काही बोलावलं नाही, मला विचारलं नाही, ही भूमिकाच नाही. कारण मला विचारतात. मला ठीक आहे. विचारलं पण बाळासाहेब, असं आहे की या 4ही पर्यायाबद्दल मला सविस्तर तुमच्याशी बोलायचं आहे. पण त्याच्या आधी जेव्हा मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा व्हावी आणि त्यांनी अनेकांची मतं जाणून घ्यावीत असं म्हटलं जातं, त्याचा दुसरा अर्थ असा होतो की मनोज जरांगे पाटील हे स्वतःच म्हणणं ऐकतात, इतरांचं ते ऐकत नाहीत. आणि गेल्या वर्षभराचा त्यांच्या आंदोलनासंदर्भातला जो काही अनुभव महाराष्ट्र घेतो आहे आणि ते बऱ्याच अंशी खरं आहे की त्यांना जे वाटतं तशीच ते भूमिका घेतात. हे खरं असू द्या ना. हे खरं आहे हे समाजाला पण माहिती आहे. पण समाजाला काय वाटतं की आम्हाला जरांगे पण पाहिजे, नेतृत्व पण पाहिजे, पण त्याच्यात इम्प्रूव्हमेंट पण पाहिजे ना. समाजाने इम्प्रूव्हमेंट बद्दल, सुधारणेबद्दल सूचना करणं हा समाजाचा एक महत्वाचा भाग आहे. जरांगे पाटील करतायत म्हणजे त्यांच्या नेतृत्वावर शंका नाहीये. परंतु अधिक यशस्वी होण्यासाठी समाजाला पण सर्वसमावेशकता दिसावी. सगळ्यांचं मिळून हे आंदोलन आहे, जेणेकरून ही समाजाची भूमिका व्हावी. म्हणजे मग आपल्याला त्याच्यात रिझल्ट जास्ती मिळू शकतात. ही सामाजिक भावना आहे आणि मराठा समाजाच्या आंदोलनाच्या अंतर्गतली सामाजिक भावना आहे. बाहेर जाऊन ती बोललेली नाही. पण त्यामुळे असं आहे की पण त्याच्यात दुसरी बाजू ही पण असू शकते की 1982 सालापासून हा लढा सुरू आहे. मधल्या काळामध्ये 58 मोर्चे निघाले. हो. तेवढ्या प्रदीर्घ काळामध्ये ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आलं अनेक अर्थाने, म्हणजे सरकारला GR काढावे लागले, नव्या कायद्याचं प्रारूप झालं, सरकारच्या दबावामुळेच पुन्हा नव्याने मनोज जरांगे पाटील यांच्या दबावामुळेच सरकारला
नवा कायदा संमत करून मराठा समाजाला आरक्षण द्यावं लागलं. अशा स्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील हे इतरांचं मत का विचारात घेतील? ते तर असंच म्हणतील ना की मी केलं, माझ्यामुळं झालं आणि आता इतरांचा विचार मी का करावा? यातलं एक साधं गणित असं आहे की खूप काही मिळालं असेल तर मग समाधान असायला पाहिजे. मग रोष हम्म, का असण्याचं कारण आहे? सरकारने मदत केली की नाही हे करायला, मग आपण हम्म, सरकारबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया. परंतु मग तसं होत नाही, म्हणजे आपल्याला खूप काही मिळालेलं नाही हे मान्य करावं लागतं. दुसरी ओके. गोष्ट, जरांगे पाटलांचं आंदोलन हे मराठा समाजाचं आंदोलन आहे की नाही, याचं उत्तर हो असं आहे. आणि ज्याला हम्म, ज्याला वाटतं हे मराठा समाजाचं आंदोलन आहे, त्याला वाटतं जरांगे पाटलांनी सगळ्यांना समावेशक भूमिका घेऊन, सगळ्यांना बरोबर घेऊन नेतृत्व करावं. जरांगे पाटलांचं नेतृत्व मान्य आहे की नाही? शुअर आहे, नक्की आहे. परंतु हम्म, याच्यात सुधारणेला वाव आहे, ही समाजाची भूमिका आहे. मी एक अभ्यासकच नाहीये, मी कार्यकर्ता आहे. मी त्यांच्या बरोबर हे आंदोलन उभं करण्यासाठी फिरलेलो आहे. माझी त्यांची हम्म, चांगली गट्टी आहे, ओळख आहे. मला कोणताही त्यांच्याबद्दलचा असा आकस किंवा वेगळेपणा नाहीये. परंतु हम्म, सुधारणेला वाव असेल तर सांगणं माझं काम आहे. आणि मी सांगत नाही, अनेक अभ्यासू विचार करणाऱ्या लोकांना विचारून त्यांच्याशी चर्चा करून या पर्यायाचा विचार करावा, अशी भूमिका आम्ही जाहीरपणे घेतोय. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अधिक यश यावं, सरकारशी सुसंवादी राहता यावं, याच्यासाठी आपली भूमिका पण कन्फर्म असण्याची गरज आहे. आणि ही आतला व्यक्ती म्हणून आहे, बाहेर गेलेला व्यक्ती म्हणून नाही. आंदोलनाचा एक भाग म्हणून ही सूचना आहे. पण त्यात तुम्ही काही म्हणताय की वर्षभराच्या आंदोलनानंतर फारसं हाताशी काही लागलेलं नाहीये. ते मी म्हणत नाही. हम्म, तुम्ही म्हणाले ना, की असं मिळालेलं आहे. तर हम्म, मिळालेलं आहे, तर त्याच्याबद्दल आपण सरकारला काही चांगलं म्हणूया का नको म्हणूया? तर म्हटलं ओके. पाहिजे. मग हम्म, म्हणायचं असेल तर सरकारला म्हणायचं असेल, तर सरकारमधल्या सगळ्या घटकाला म्हटलं पाहिजे. हा एक मुद्दा हम्म, आहे. हम्म, भूमिका नक्की का ठरावी? जेणेकरून त्याच्या विरुद्ध विपरीत विचार करणाऱ्याला आपण म्हणू शकतो, की बाबा ही समाजाची भूमिका आहे. आता हम्म, जर जरांगे पाटलांनी एकट्याने काही भूमिका जाहीर केली, तर दुसऱ्याने दुसरी भूमिका जाहीर केल्यासारखं होतं. मग त्याला समाजाने का म्हणावं? तो समाजाची भूमिकेच्या विपरीत वागतोय. हम्म, त्याच्यासाठी याला कुठेतरी इन्स्टिट्यूशनलाइज सारखं किंवा याला फॉर्मल रूप आलं पाहिजे. कारण हा समाजाचा लढा आहे. हा हम्म, तात्कालिक लढा नाही ना सर. एक इश्यू ओके. केला तेवढा मिटला तर तसं नाही ना हे. हे आपल्याला लाँग टर्मचा लढा लढायचा आहे. त्याच्यात आणखी विषय आयाम जोडायचे आहे. आरक्षण हा एकच विषय नाही ना सर. आता शेतीचा ओके. प्रश्न आला, उद्या शिक्षणाचा प्रश्न येईल, आणखी आर्थिक मुस्कटदाबीचा प्रश्न येईल. प्रश्न अनेक येऊ शकतात ना. मग हा दीर्घकाळ जरांगे पाटील यांचं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी सगळ्या समाजाला एकत्र घेऊन चाललं तर हे लाँग टर्म चालू शकेल. हे सकारात्मक चालू शकेल, विधायक चालू शकेल. आणि समाजाच्या मध्ये कोणी आक्षेप घेतो, की इथं हे काय चाललेलं आहे. कोणीतरी उठतो, की यांनी असं चुकीचं केलेलं आहे. हे सगळं होऊ नये म्हणून सगळा समाज या बरोबर आहे. हे दृश्य पण दिसण्याची गरज आहे. हम्म. त्याच्यासाठी आमचं काम आहे सूचना करणं. त्या सूचना आम्ही करत असतो. मग याचा अर्थ असा की मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू नाहीयेत. आणखी त्याला काही पदर आहेत आणि ते एकत्रित आले तर आणखी चांगला रिझल्ट मिळेल असं तुम्हाला वाटतं? नाही, याच्यामध्ये आणखी काही पदर आहे का? नक्की आहे. हम्म, समाजाच्या सगळ्या विचार करणाऱ्या लोकांना बरोबर घ्यावं की नाही घ्यावं? तर नक्की घ्यावं. आता मुख्य मुद्दा काय आहे? आरक्षण करणारी ही एक भूमिका असते. मैदानात येऊन ठिय्या आंदोलन करणे, उपोषण करणे ही भूमिका असते. परंतु या भूमिकेला सुद्धा विचार अभ्यास करणारे अनुभवी जे लोक आहेत, अशा लोकांची जोड पाहिजे की नाही पाहिजे? जेणेकरून त्याला सात्विकता येईल, विधायकता येईल. कोणी त्याच्यावर हम्म, बोट दाखवू शकणार नाही. असं जर काही व्हायचं असेल तर आपल्याला जरूर त्याच्यामध्ये सुधारणा केल्या पाहिजे आणि त्याला आणखी मजबूत केलं पाहिजे. ही गोष्ट एकदम बरोबर आहे. कारण समजा आता उदाहरणार्थ भाजपचे काही आमदार आहेत. जर एक दरेकर साहेब असतील किंवा प्रसाद लाड साहेब असतील किंवा अन्य कोणी जरांगे पाटलावर व्यक्तिगत टीका करत असतील. तर मुळात त्यांच्या हम्म. प्रश्नाला उत्तर देताना समाज म्हणून उत्तर द्यायचं असेल तर मग समाजाचं मत एकदा घेतलं गेलं पाहिजे. समाजाने सांगितलेल्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे आणि जरांगे पाटलाच्या तोंडून ते जाहीर झालं पाहिजे. याला जास्ती मजबूतीने समाज पुढे सामोरं जाऊ शकतो. एवढा ओके. पण याच्यातला मग विधाय फाईन, एवढा फाईन. पण मग आंदोलनाची रूपरेषा 16 सप्टेंबर पासून जी पुन्हा ठरवली गेली आहे, ते आंदोलन सुद्धा एकट्याचं आंदोलन नको, असं तुम्हाला म्हणायचंय? इथून पुढे आंदोलन सुद्धा एकट्याची नकोय. आंदोलन हे एकट्याचं नाहीच आहे. पहिल्या ओके. दिवसापासून हे मराठा समाजाचंच आंदोलन आहे. जरांगे हं, पाटलांच्या मागे उभे राहण्याचं कारण असं, की जरांगे पाटील हे त्यागी आहेत, मजबूत आहे, धाडसी आहे आणि डिटरमिन्ड आहे, म्हणजे जिद्दी आहेत. त्यामुळे ते गुण समाजाला भावलेले आहेत.
परंतु हे समाजाचंच आंदोलन आहे. समाजाच्या अनेक प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश आहे. आरक्षण हा याच्यातलं हिमनगाचं एक टोक आहे. त्यामुळे याला खूप मोठं आंदोलन म्हणून जर चालवायचं असेल आणि याला लाँग टर्ममध्ये यशस्वी करायचं असेल, तर याच्यात सुधारणेला वाव आहे आणि तो सुधारणेला वाव आहे ही सूचना मी आंदोलनाचा एक भाग म्हणूनच करतोय. बाहेरचा माणूस म्हणून नाही करत आहे. आणि राईट. याच्यावर खूप चांगल्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. राईट. पण तुमची भूमिका आता तशी ती मी असं म्हणणार नाही की श्री राजेंद्र राऊत यांची भूमिका आणि तुमची भूमिका एकसारखीच आहे. ते आजपासून आंदोलन करतायत, पण ते असं म्हणतात की जरांगे पाटील हे काही मराठा समाजाचे मालक नाहीयेत. तुमची भूमिका थोडीशी वेगळी आहे, पण जवळपास तशीच जाणारी आहे. तर मला नाही. असं तुम्हाला विचारायचंय, नाही तुम्ही स्पष्ट करा ना. मला असं विचारायचंय की राजेंद्र राऊत यांनी जी घेतलेली भूमिका आहे ती विधानसभा निवडणुका जवळ येत असताना ज्या पद्धतीनं एकमेकावरती एकेरी भाषेमध्ये सगळं सुरू झालेलं आहे ती आणि एकमेकांना ज्या पद्धतीच्या भाषेच्या प्रयोगाबरोबरच जी आव्हानं आणि प्रतिआव्हानं दिली जात आहेत ती, या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? सर, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, दुर्दैवाने राजेंद्र राऊत याच्यामध्ये कसे आले, मला त्याची सुरुवात माहिती नाहीये. पण राजेंद्र राऊतांचा मी असा कोणताही शब्द ऐकला नाही, की त्यांनी जरांगेंना एकेरी उल्लेख केलेला आहे. हं, राजेंद्र राऊत त्यांना मनोज दादा असंच म्हणतात. जरांगे हं, पाटलांनी कदाचित त्राग्यामध्ये किंवा काही त्यांना रिएक्शन म्हणून केलं असेल, पण अलीकडे तुम्ही कालचं त्यांची मी प्रेस ऐकलेली आहे आणि जरांगे पाटील सुद्धा त्याच्याबद्दल सामोपचाराची भूमिका घेतायत, की राजेंद्र हं, राऊतांनी म्हटलंय ना, विशेष अधिवेशन बोलवा, बोलावलं पाहिजे. याच्यावर तर हं, एकमत झालेलं आहे. आता प्रश्न राजेंद्र राऊतांच्या बार्शी मतदारसंघाचा आहे. बार्शी हं, मतदारसंघामध्ये त्यांना मराठा म्हणून तिथे निवडणूक लढवायची आहे आणि मराठाच त्यांचा मतदार आहे. त्यामुळे हं, त्याच्याबद्दल त्यांनी काळजी करणं हा त्यांचा लेजिटिमेट विषय आहे. बरोबर विषय आहे. हं, जरांगे पाटलांना कदाचित त्याची पूर्ण माहिती नसल्यामुळे काही झालं असेल. म्हणून राजेंद्र राऊत चुकलेले आहेत असं न म्हणता त्यांचे दुखणे जे आहेत ते जरांगे पाटलांचं जे म्हणणं आहे ते याचा कुठेतरी समन्वय होऊ शकतो, हा मुद्दा आहे. आता राहिला प्रश्न ते भाजपची भूमिका घेत असतील तर. मग भाजपची भूमिका म्हणजे सरकारची भूमिका आहे आणि सरकारला जे बोलायचं ते जरांगे पाटील रोज बोलतातच आहे. सरकारला हं, जरांगे पाटील जे बोलतात त्याला आमचा कोणाचाही आक्षेप नाहीये. राजेंद्र राऊत यांच्याबद्दल ते मराठा असताना ते व्यक्तिगत मराठा समाजाचे विरोधक आहे असं जे सांगितलं जातंय, मला तसं वाटत नाही. जरांगे पाटलांना अधिकची माहिती देण्याची जर आवश्यकता असेल, तर मी स्वतः जरूर देईल, कारण मला माहिती आहे त्या विषयाची. राऊतांनी मराठा समाजाच्या विरुद्ध किंवा जरांगे पाटलांच्या विरुद्ध अशी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. उलट त्यांनी वैधानिक पातळीवर किंवा ज्याला विधिमंडळ सदस्यांच्या पातळीवर हे जागृती किंवा आग्रहाची भूमिका घेत आहेत, की सगळ्या आमदारांनी भूमिका मांडली पाहिजे. याच्यात आम्हाला वेगळं वाटायचं काही कारण नाही. नाही, पण आता हे प्रकरण फार पुढे गेलंय. म्हणजे राजेंद्र राऊत यांचं श्री राहुल नार्वेकर यांना लिहिलेलं जर पत्र आपण बघितलं, हो. तर त्या पत्राचे 2 भाग होतात. पहिल्या भागामध्ये ते राजकीय भूमिका मांडतात. ते म्हणतात, की महाविकास आघाडीच्या मंडळींना पण जरा एकदा प्रश्न विचारा आणि त्यांना सभागृहामध्ये बाजू मांडायला सांगा. माझ्या मते जेव्हा असं एक अधिवेशन बोलावलं गेलं होतं, तेव्हा ती भूमिका सर्व पक्षीयांनी मांडलेली आहे आणि नंतर सभागृहाच्या बाहेर सुद्धा जेव्हा सर्वपक्षीय बैठक झाली, तेव्हाही सगळ्या राजकीय पक्षांनी भूमिका मांडलेली आहे, की आम्हाला ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही. तो मुद्दा क्रमांक 1 हा, की ह्या राजकीय भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे? आणि दुसरा अधिक गंभीर मुद्दा आहे, की जो श्री शरद पवार यांनी म्हटला होता, की महाराष्ट्रामध्ये मणिपूरसारखी स्थिती होईल. तर तीच भूमिका राजेंद्र राऊत असं मांडतायत, पण यावेळेला ते कुणामुळे होईल, तर ते श्री मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे होईल असं म्हणतायत. त्यातला मधला गर्भित अर्थ असा आहे, की ओबीसी आणि मराठा समाजामध्ये जो काही सामाजिक तणाव गावागावात निर्माण झालाय, त्यामुळं आज नाहीतर उद्या महाराष्ट्रामध्ये मणिपूर सारखी स्थिती होईल. मी 2 प्रश्न तुम्हाला विचारलेत कारण राजेंद्र राऊत यांचं आंदोलन सुरू झालेलं आहे. पहिला मुद्दा असा आहे, की पहिलं जे ते म्हणतायत, ते एक आमदार म्हणून त्यांना जरूर अधिकार आहे. ते एक तर अपक्ष आमदार आहेत. हं, विधिमंडळाचे सदस्य आहेत. आमदारांनी काय बोलावं याच्याबद्दल आग्रह करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे आणि त्यांनी राहुल नार्वेकरांना विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिलं. हे एकदम बरोबर केलेलं आहे. त्याच्यात आपल्याला काही म्हणण्यासारखं वेगळं काही नाहीये. हं, तुमचा जो गंभीर मुद्दा आहे, की मणिपूर होईल. याच्यामध्ये मणिपूर होण्यापासून महाराष्ट्राला वाचवावं, असं त्यांचं वाक्य आहे. हं, त्याच्यामध्ये जरांगे पाटलामुळे मणिपूर होईल, असं राजेंद्र राऊतांचं कुठेही इंडिकेशन नाही. कुठेही त्यांनी ध्वनित केलेलं नाही तसं. मुळात मुद्दा असा आहे, की महाराष्ट्रामध्ये जेव्हा असं एक मोठं आंदोलन पेटलेलं आहे आणि सरकारकडून त्यांच्या मागण्याला काहीही इन्स्टिट्यूशनल किंवा गव्हर्नन्स या अर्थाने उत्तर दिलं जात नाही, त्यावेळे आमदाराला असं म्हणण्याचा अधिकार पोचतो,
की इथं एवढी अशांतता असताना सरकार आणि आमदार गप्प कसे बसू शकतात. मग त्यांनी जर प्रश्न विचारला असेल तर त्यांना जे गांभीर्य दिसलं, आमदाराने तेवढं गंभीर असलं पाहिजे असं माझं मत आहे. त्यांनी जरांगे पाटलावर त्याच्यामधून कुठल्याही आरोपाचं किंवा कुठल्याही आक्षेपाचं इंडिकेशन केलेलं नाही. सरकारकडे त्यांनी बोट दाखवलंय की सरकारने या आंदोलनाबद्दल काहीतरी विचार करावा, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये अशांतता राहणार नाही आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही. मला हे त्याच्या मला मान्य आहे की कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारचे, जे शरद पवार यांनी पण ध्वनीत केलं होतं. पण त्यांच्या बॅक टू बॅक प्रेस कॉन्फरन्स ज्या फेसबुकवरती पण लाईव्ह त्यांनी केल्या, तो जर अर्थ आपण बघितला तर पहिल्यांदा असं दिसतं आहे की मराठा समाजातलाच एक आमदार हा एक भूमिका घेऊन उभा आहे आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणतायत की या आंदोलनानंतर म्हणजे थेट मनोज जरांगे पाटील यांचं जरी नाव त्यांनी घेतलेलं नसलं तरी जवळपास लक्ष्मण हाके यांची तशीच भाषा आहे की महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा समाज हा जो तणाव निर्माण झाला, म्हणजे लक्ष्मण हाके तर 100हून अधिकच्या घटनांचे उल्लेख करतात. तशाच अर्थाचा उल्लेख हा राजेंद्र राऊत हे करतायत की टपरीवरती पण जात नाहीत. आपल्याला सगळ्याला कल्पना आहे ना की जेव्हा 58 मोर्चे निघाले तेव्हा दोन समाजामध्ये तेढ कधीच निर्माण झाली नाही. आता जेव्हा ओबीसी समाजातनंच आरक्षण द्या अशी भूमिका घेतली गेली, त्यानंतर एक प्रकारचा सामाजिक तणाव महाराष्ट्रात निर्माण झालाय. जरी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे थेट ते म्हणत नसले तरी त्याचा ध्वनीत होणारा अर्थ हा तसाच नाहीये का? हे पहा, तुम्ही किती वेळेला हा प्रश्न विचारला. मी राजेंद्र राऊत यांचं जस्टिफिकेशन देत नाहीये, पण मला अग्री. माहिती घेतलेली आहे मी. मला खात्री आहे त्यांच्या इंटेन्शन बद्दल, त्यांच्या हेतूबद्दल. हाकेंचा जे उल्लेख केला त्यांचा आणि हाकेंचा उल्लेख सारखा नाही, हेतू सारखा नाहीये. हाकेंचा हम्म. हेतू मुळातच ओबीसींना मराठ्यांच्या बद्दल तेढ निर्माण करायला प्रवृत्त करणे हा हाकेंचा हेतू आहे. त्यांचा हम्म. हेतू काळजीचा आहे, की सरकारला ते सांगतायत की तुम्ही लवकर लक्ष घाला ना. तुम्हाला देणं शक्य असेल तर तुम्ही द्या. नसेल देणं शक्य तर तुम्ही डिक्लेअर करा की तुमच्याजवळ काय-काय अडचणी आहे. जरांगे पाटलांशी बोललं पाहिजे सरकारने. याच्यामध्ये ते हम्म. असं म्हणत नाहीये की या प्रश्नाला आम्ही काही करू किंवा आमचं म्हणणं असं आहे की मणिपूर व्हावं, असं ते म्हणत नाहीयेत सर. ते ओके. सरकारचे घटक म्हणून किंवा आमदार म्हणून ते सरकारला सूचना देऊ इच्छित आहेत. सरकारला हम्म. जागृत करू इच्छित आहेत की इथं एवढं वाईट परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये किंवा आपल्या हम्म. महाराष्ट्रामध्ये. लक्ष घालावं. या प्रश्नाला हम्म. तुम्ही सोल्युशन देण्याचा प्रयत्न करावा. देता येत असेल तर त्याला ॲड्रेस करावं, जेणेकरून याच्यातून काहीतरी पुढे मार्ग निघेल. हे जे आता भीतीचं किंवा एकमेकाच्या अविश्वासाचं वातावरण आहे, त्याच्याबद्दल काळजी व्यक्त करणं एका आमदाराचं जबाबदारीचं काम आहे सर. मला त्यात काही वावगं वाटत नाही आणि ते जरांगे पाटलांच्या आंदोलनाला छेद देणारं किंवा त्याच्या विरोधी जाणारं आहे असंही मला वाटत नाही. कारण मी जरांगेंना पण ओळखतो, त्यांचं पण मला उद्दिष्ट माहिती आहे आणि राऊतांना पण मी ओळखतो. त्यांची पण मी हम्म. माहिती घेतलेली आहे. राऊतांच्या या भूमिकेमध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनाला छेद देणं किंवा त्यांच्या आंदोलनाला दाबणं किंवा त्याला कमी लेखणं असा कुठलाही हेतू नाही. सरकारला ते राईट. विचारतायत, सरकारला जागृत करतायत, सूचना देतायत, की मणिपूर होऊ शकतो. मणिपूर हम्म. म्हणजे काय मणिपूर होईल असं नाहीये. तिथे हम्म. वेगवेगळे आणखी तिथे आउटसाइड काही फॅक्टर्स आहेत. पण एक हम्म. फ्रेज आहे. म्हणजे याला काय आपण एक फ्रेज म्हणून वापरतोय मणिपूर. असं काही हम्म. शब्दशः तसं नाहीये. पण त्यांनी हम्म. सरकारला जर काही म्हटलं असेल आणि विधानसभेच्या अध्यक्षाला काही म्हटलं असेल, तर इट इस जस्ट लाइक कोर्ट. कोर्टाला त्यांनी राईट. सांगितल्यासारखं आहे. त्यामुळे हम्म. मला तर कौतुक केलं पाहिजे त्या राजेंद्र राऊतांचं, की ते एवढ्या ठाम भूमिका घेऊन त्या विधानसभा अध्यक्षाला सांगतायत, की तुम्ही लक्षात घ्या, महाराष्ट्रात हम्म. अशी वाईट परिस्थिती आहे. त्याच्यात त्यांचं राईट. काही वाईट वाटावं असं काही वाटत नाही सर मला. नाही बाळासाहेब, तुम्ही समन्वयवादी भूमिका घेत आहात. दोन्हीतलाही जो स्वर्णमध्य आहे तो साधायचा तुमचा प्रयत्न आहे. तुमचा हेतूही माझ्या लक्षात येतो आहे की अधिक तणाव वाढू नये. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः असं म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांची भाषा राजेंद्र राऊत बोलतायत आणि पुढचे आणखी बरेच शब्द ते बोलून गेलेले. त्यामुळं तुम्ही जसं म्हणताय तसं राजेंद्र राऊत यांच्या भूमिकेकडं मनोज जरांगे पाटील बघत नाहीयेत. आणि त्याहून मोठी गोष्ट असं की आज त्यांचं आंदोलन सुरूच झालंय ना. त्याच्या आधी 4-5 दिवस आधी बाळासाहेब माने नावाचे तिथले कार्यकर्ते आहेत. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना 11 प्रश्न विचारले आणि ते अधिक टोकदार होते. माझं तुम्हाला एक विनंती आहे, की हम्म. ते कोण अण्णासाहेब शिंदे असतील किंवा राजेंद्र राऊत असतील, यांनी जरांगेला चॅलेंज दिलंय का सर त्याच्यातून? ते हम्म. सरकारलाच ॲड्रेस करतायत ना. ओके. त्यामुळे सरकारला ॲड्रेस करण्यामध्ये गैर काय आहे? हा एक पहिला मुद्दा. ते जर हम्म. फडणवीसांची भाषा बोलत असतील, तर फडणवीसही मग काळजी करतायत. फडणवीसांची भाषा जर ते बोलत असतील, तर मला असं वाटतं मग जरांगे हेच सांगू इच्छित आहेत,
की फडणवीसांना सुद्धा महाराष्ट्रातली अशांतता ही गंभीर वाटते. त्या दृष्टीने Right. मला काही त्याच्यामध्ये फार काही जरांगे पाटलांनी म्हटले म्हणजे ते राऊतांना काही वेगळं टार्गेट करतायत असं काही मला दिसत नाही. Right. फडणवीसांच्या बद्दल जरांगे पाटील वारंवार बोलतात. मला वाटतं की त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत या विषयावर न बोलता त्यांच्या उपमुख्यमंत्री म्हणून जी भूमिका आहे याच्यावर बोललं पाहिजे असं मात्र माझा आग्रह आहे. फडणवीसांना व्यक्ती म्हणून टार्गेट न करता त्यांची जात म्हणून लक्षात आणून न देता जरूर जरांगे पाटलांनी बोललं पाहिजे हे माझं Okay. मात्र म्हणणं आहे. Fine. फडणवीसांच्या बद्दल जे बोललं गेलं त्याच्याबद्दल मी मात्र बिलकुल साशंक आहे की असं बोललं नाही पाहिजे. त्याच्यावर मी ओके. म्हणजे तुमचं सहमत असं आहे. म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वैयक्तिक स्वरूपाची टीका मनोज जरांगे पाटील यांनी टाळली पाहिजे. बिलकुल टाळली पाहिजे कारण ते मराठा समाजाचे शिरोधारी असलेले मोठे नेते आहेत जरांगे पाटील. त्यांची ओके. उंची मोठी आहे. त्यांनी त्या राईट. बॅलन्सने बोललं पाहिजे ही अपेक्षा एका मराठा म्हणून नागरिक म्हणून माझी आहेच. त्यात काही डाऊटच राईट. नाही. फाईन. आता आपण मुलाखतीच्या महत्त्वाच्या भागाकडे येतोय, की बाळासाहेब सराटे यांनी जे 4 महत्त्वाचे मुद्दे मांडलेत, त्यातला पहिला मुद्दा असा आहे, की महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा या आरक्षणासंदर्भातली भूमिका स्पष्ट करावी. त्यामुळे काय होईल बाळासाहेब? मी महाविकास आघाडीला काहीच म्हटलेलं नाही याच्यामध्ये. मी हं, ओपन केलेले आहेत 4 पर्याय. हं, जरांगे पाटील आणि मराठा समाजाला एकत्र बसून जर कोणी असं सुचवत असेल किंवा सगळ्यांचा असा विचार होत असेल, की नाही आपल्याला भाजप आणि शिंदे साहेबांचं सरकार काही देणार नाहीये. त्यांचं सरकार काही महाविकास आघाडीचं देणार आहे, हे पटत असेल, तर त्यांच्या मागे उभं राहायचं पूर्णपणे निर्णय घ्या. किंवा हं, ते जर आपल्याला पटत नसेल मागच्या इतिहासावरून किंवा आजच्या भूमिकावरून, तर तुम्ही हं, यांच्याशी बोला, की बाबा हे काही करतात का आमच्यासाठी? हे आपल्याला काही म्हणतायत का? तर त्यांच्या मागे उभे राहा. हे दोन्ही पर्याय समाजाला मान्य नाही असं मला 4 दिवस प्रतिक्रिया येत आहेत. मग हं, आपल्याजवळ पर्याय उरलेले 2च आहेत. एक तर हं, पूर्णपणे राजकारणात एक शक्ती म्हणून उतरा, सगळ्यांना बरोबर घ्या, जेणेकरून आपल्याला नवा काहीतरी इतिहास घडवता येईल. जरांगे पाटलांना मुख्यमंत्री करता येईल आणि मराठ्यांची किंवा वंचितांची किंवा गरजवंतांची ताकद एस्टॅब्लिश करता येईल. पण हे राईट. करण्याची तयारी करायची जर आपली तयारी नसेल, याच्यात हं, पडायची जर समाजाची तयारी नसेल, तर मग आपल्याजवळ पर्याय उरतो, की आपण अर्धवट राजकारण करू नये. आपण केवळ पाडापाडीची भाषा करू नये. आपण सरळ सामाजिक आंदोलनाची भूमिका घ्यावी. कोण राजकारण करतो याच्याशी काही करू नका. मग आपली शक्ती एवढी आहे, आपण आणखी सगळ्या समदुःखी लोकांना एकत्र घेऊ शकतो आणि आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपण सामाजिक आंदोलनाच्या मार्गाने आपण पुढे जाऊ शकतो. त्याच्यात अजून एक आयाम माझ्याजवळ आहे, जो मी सांगतोय, की समजा हे जर सामाजिक आंदोलन राहिलं, तर हं, खरंचच आरक्षण हा तात्कालिक इश्यू आहे. तो सुटू पण शकतो, तो अर्धा सुटलेला पण आहे. हं, परंतु आपण आणखी मोठ्या व्यापक लढ्याकडे जाऊ शकतो. म्हणजे आता जरांगे पाटलांना सगळ्या समाजाला वाटतं, की असा नेता आम्हाला पण पाहिजे. तर जसं मायक्रो ओबीसी असतील किंवा आणखी सगळे म्हणजे मी बघतोय, की जरांगे पाटलांना मोठा पाठिंबा आहे इतर समाजाचा. माझं हं. म्हणणं जागतिक आर्थिक मुस्कटदाबी सगळ्या समाजाची होतीये. त्याला सोल्युशन म्हणून मराठवाड्यातूनच एक महाक्रांतीच्या दिशेने हे आंदोलन नेता येईल का? असं सुद्धा हं, माझ्यासमोर एक प्रपोजल आहे आणि मी ते हं. सांगायचा प्रयत्न करतोय. जरांगे पाटलांना काही सांगता येत नाही सर. पुढच्या 2-5 वर्षामध्ये ते जागतिक क्रांतीचे प्रणेते पण होऊ शकतात. जर या मार्गाने गेलं तर. मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे. समाजाचे प्रश्न मला समजतायत. हे केवळ हं, मराठ्यांचे प्रश्न नाहीत सर. हे सगळ्या 95% लोकांचे प्रश्न आहेत. जरांगे हं. पाटलांनी त्यांचाही नेता होण्याची एक संधी आहे. हेही या सामाजिक आंदोलनातून घडू शकतं. म्हणून असे 4 राईट. पर्याय ठेवलेले. यातला कोणता स्वीकारावा हे मी सांगत नाही. समाजाने याच्यावर विचार करावा आणि जो योग्य वाटेल त्या पर्यायाच्या मागे उभं राहावं. अशा मताचा राईट. मी अर्ध-अर्ध करू नये असं माझं मत पडलेलं आहे. राईट. नॅशनल सॅम्पल सर्व्हेचा जो काही अहवाल सातत्यानं येत असतो, त्यातनं असं दिसतंय की महाराष्ट्रातली लँड होल्डिंग कमी झालेली आहे. येस सर. जशी-जशी लँड होल्डिंग कमी झाली, तशी-तशी आर्थिक विपन्नावस्था आली. जरी आपलं राज्य 55% शहरीकरणाचं असलं, तरी शहरामध्ये राहणारे लोक कोण आहेत? तर ते पूर्वी शेतीवरतीच त्यांचं उपजीविका अवलंबून होती आणि आजही आपल्या 3-4 महानगराव्यतिरिक्त आपल्याकडचा औद्योगिक विकास हा खूप मर्यादित आहे. त्यामुळे श्री शरद पवार यांनी सुद्धा जी वारंवार भूमिका मांडली होती, की शेतीतनं बाहेर पडा. आता त्याला खूप नकारात्मक पद्धतीने बघितलं गेलं आणि माझ्या मते जेव्हा-जेव्हा मी या प्रश्नाचा उहापोह करतो, तेव्हा-तेव्हा ग्राउंडवरून पण हेच दिसतं, की शेती प्रश्न, आर्थिक प्रश्न, त्यातून निर्माण झालेली विपन्नावस्था आणि त्याला फक्त एकच समाज घटक कारण मराठा समाज महाराष्ट्रात संख्येनं अधिक आहे आणि तोच कुणबी आहे. तोच शेती करतो ही ही वस्तुस्थिती आहे. जसं इतर समाज पण करतात. त्यात माळी पण आले, धनगर पण आले. तर ती विपन्नावस्था नाकारू नये, अशी भूमिका आम्ही सातत्यानं मांडलेली आहे. आरक्षण कसं द्यावं, कशा पद्धतीनं द्यावं,
याबद्दलची गोष्ट वेगळी, पण त्याला एक सामाजिक पदर पण आहे बाळासाहेब. सामाजिक पदर हा आहे की आता ज्या पद्धतीचं आंदोलन हे उभा ठाकलेलं आहे, त्याच्यामुळे जे सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत, आणि तुम्ही एका विशिष्टाच्या राजकीय भूभागाचा म्हणजे भूभागाचाच उल्लेख केला, तो आहे मराठवाडा. तर त्या मराठवाड्याच्या मर्यादेत तुम्हाला काही वेगळं सांगायचं मनोज जरांगे पाटील? काही जण असं म्हणतात की खरं तर मराठवाड्याला सुरुवातीच्या टप्प्यामध्येच मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळं आरक्षणाचा लाभ झाला असता, पण त्यांनी तो पट थोडा व्यापक केला आणि तिथे गडबड झाली. तिथे गडबड झाली हे मी सुद्धा अनेकदा सांगितलेलं आहे. पण आता त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करून आपल्याला पुढे काय मिळणार आहे का? हा मुद्दा येतोच. ठीक मुद्दा आहे. असा आहे की मराठवाड्यासाठी काही वेगळं देणं शक्य आहे. कायद्याने पण शक्य आहे, घटनेने पण शक्य आहे. मग हम्म. प्रश्न काय येतो? हा प्रश्न जो आलाय ना सर मराठा समाजाच्या आरक्षणाचा, हा गव्हर्नन्सचा प्रश्न आहे. हा हम्म. कायद्याचा आणि घटनेचा प्रश्न नाहीये. कायदा आणि घटनेची नावं फक्त पुढे करतंय सरकार. हम्म. गव्हर्नन्सचा प्रश्न कसा आहे, की आता त्यांनी एसीबीसी आरक्षण दिलं, त्यांना पाहिजे ते केलं, ही ओके. त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण ते अर्धच दिलं ना सर. म्हणजे त्यांनी हम्म. केंद्रीय यादीसाठी शिफारस करायला पाहिजे. आता आम्ही मागासलेले ठरलोय, आता अहवाल आहे. मग केंद्रीय यादीत पाठवण्यासाठी त्यांनी आपोआप शिफारस करायला पाहिजे होती ना महाराष्ट्र सरकारने. ती हम्म. शिफारस त्यांनी केलीच नाही. म्हणजे अर्धवट केलं. उद्या हे आरक्षण गेलं तर ते पण आम्हाला लाभ मिळणार नाही. म्हणजे ते पुन्हा त्यांना घालवायचंच आहे की काय असं वाटतं. दुसरं असं की आता जरांगे पाटलांचे 2 इश्यू आहेत. की आम्हाला हम्म. हैदराबाद गॅजेट लागू करा आणि सातारा गॅजेट लागू करा. म्हणजे काय? तर हा समाज मूळचा कुणबी आहे आणि त्याच्या आधारे याला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करा. आता हम्म. मुळात हे जे आहे सरकारला करता येत नाही. हे हम्म. करता येतं फक्त राज्य मागासवर्ग आयोगाला. एखाद्या हम्म. समाजाला आरक्षणात कोणत्या काय म्हणून आरक्षण द्यायचं? मराठा समाज आणि कुणबी समाज एकच आहे का? याच्यावर सर्टिफिकेशन करण्याची जी ऑथॉरिटी आहे ती राज्य मागासवर्ग आयोग आहे. आता तो आयोग अस्तित्वात आहे, नेमलेला आहे. महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत जरांगे पाटलाकडून लेखी घ्यायचं होतं किंवा जे कोणी त्यांचे माणसं आहेत त्यांच्याकडून लिहून घ्यायचं होतं त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत आणि त्याच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट घ्यायचे असते आणि हे सगळं आयोगाकडे पाठवून त्यांना एक टर्म्स ऑफ रेफरन्स द्यायला पाहिजे होता, की बाबा असं मागणी आलेली आहे, असे पुरावे आहेत, असे डॉक्युमेंट्स आहेत. तुम्ही यांचा अभ्यास करून अशी शिफारस द्या, की असं करणं शक्य आहे का? याच्यात हम्म. सरकारची जबाबदारी काय आहे सर? सरकारला तर हम्म. इतकं चांगलं सोपं सोल्युशन आहे. सरकार काही करीत नाही. हा गव्हर्नन्सचा विषय. आणखी Right. गव्हर्नन्सचा विषय काय आहे, की एसीबीसी आरक्षण दिलं. आजच मला एका बांधवाने एचबी कॉलेजची यादी पाठवली. एचबी कॉलेज काय म्हणते, की असे अर्ज करायचे आहे फी माफीसाठी. त्याच्यात सगळ्या रिझर्व्हेशनचे नावं लिहिलेले आहेत. त्यात एसीबीसी लिहिलंच नाही. हा स्थानिक मॅनेजमेंटचा दोष आहे. प्रिन्सिपॉलचा दोष आहे. मग हे हम्म. गव्हर्नन्सचा विषय आहे, की सरकारचा धाक नाही त्यांच्या अधिकाऱ्यावर. आम्हाला हम्म. कुणबी दाखले मिळाले, पण त्याचं व्हॅलिडिटी होऊ देत नाही. आम्हाला एसीबीसी आरक्षण मिळवण्यामध्ये वारंवार जी-आर दुरुस्त केले. त्याच्यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ऐनवेळी खूप त्रास झाला. त्यांच्या हम्म. व्हॅलिडिटीचे प्रश्न अजून पेंडिंग आहेत. मग हे जे अधिकारी ऐकत नाहीत किंवा नोंदी शोधताना पण अधिकाऱ्याने ऐकलं नाही. याच्यात सरकारला त्यांना तंबी देण्याची गरज आहे. इथे सरकारला चॅलेंज कोणी करण्याचा काही प्रश्नच नाहीये. जरांगे Right. पाटील एक नागरिक म्हणून जी मागणी करतायत, आंदोलन म्हणून जी मागणी करतायत, त्याची शहानिशा करण्याची गांभीर्याने दखल या सरकारने घेतलेली नाहीये आणि त्याची प्रक्रिया पाळलेली नाहीये. ही इतकी हम्म. छोटी गोष्ट आहे सर. याच्यात काही मोठा इश्यू नाही हा. ठीक आहे. मी मराठा समाजातले 4 महत्वाचे विचारवंत म्हणून, म्हणजे ज्यांचा ह्या समाजातल्या वेगवेगळ्या प्रश्नांची खूप सखोल असा अभ्यास आहे. श्री सदानंद मोरे. येस. मोरे सरांनी अशी भूमिका मांडलेली आहे की सध्या ज्या पद्धतीचं आंदोलन सुरू आहे त्यातून शेवटी मराठा समाज हाच एकटा पडेल. म्हणजे ब्राह्मणेतर चळवळीचे काही त्यांनी दाखले दिले. मी श्री प्रवीण गायकवाड आणि श्री राजेंद्र कोंडारे यांच्या मुलाखती केल्या. ते राजकीय भूमिका घेण्यापासून समाजानं दूर जावं असं म्हणतात. म्हणजे राजेंद्र कोंडारे तर थेटच म्हणाले, यापूर्वीचा इतिहास बघता राजकीय भूमिका घेतल्या तर त्यातनं शेवटी मराठ्यांची उरली सुरली जमीन सुद्धा विकावी लागेल. जे की राजकीय वास्तव आहे त्याबद्दल ते बोलले. तुमची ही भूमिका तुम्ही वेळोवेळी मांडलेली आहे. आता ह्या सगळ्यांची मांडणी केल्यानंतर मला 2 प्रश्न पडतात, की मनोज जरांगे पाटील यांनी जर राजकीय भूमिका घेतली, तर आजपर्यंतचा महाराष्ट्रातला सामाजिक चळवळींचा जो इतिहास आहे, तो इतिहास असा सांगतो, की ज्यांनी ज्यांनी राजकीय भूमिका घेतली ते शेवटी त्यांना अपेक्षित असं यश मिळालेलं नाही. अर्थात मनोज जरांगे पाटील हे देशपातळीवरती वेगळ्या चळवळींचा अभ्यास करून आत्ताची मांडणी करत आहेत. तर मला तुम्हाला हे विचारायचंय, की अशी राजकीय भूमिका घेतल्यामुळं आता जो काही प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे त्यालाच कुठेतरी छेद जाईल का? एक. आणि दुसरा, तुम्ही जेव्हा राजकीय भूमिका घेता तेव्हा मी अपक्षांना पाठिंबा देईन असं म्हणणं कितपत योग्य आहे?
सर, मला जेवढं कळतं त्याच्यावरून जरांगे पाटील राजकीय भूमिका घेण्याच्या मानसिकतेत नाहीये आणि ते अशी कोणतीही राजकीय भूमिका घेतील असं मला वाटत नाही. परंतु जेव्हा पर्याय द्यायचे असतात तेव्हा समाजासमोर चारही बाजू मांडाव्या म्हणून मी त्या मांडलेल्या आहेत. सदानंद मोरे साहेब जे म्हटले की आपण आयसोलेट होऊ, मुळात आम्ही 2016ला जे मराठा क्रांती मूक मोर्चाची सुरुवात केली, संभाजीनगरलाच केली, प्रवर्तकापैकी मी एक आहे. विचारपूर्वक मांडणी केलेली आहे. आयसोलेटेड होतो म्हणून तर ते मोर्चे निघाले ना सर. वी आर ऑलरेडी आयसोलेटेड. 3 दशकांचा आम्हाला इतिहास आहे की आम्हाला वेगळं पाडलेलं आहे. हा एक त्यातला दुःखाचा भाग आहे. पण तरी सदानंद मोरे सरांचा मी खूप आदर करतो. माझा त्यांचा संवाद आहे. त्यांनी जे म्हटलेलं आहे ती वस्तुस्थिती आज जे दिसतं ते म्हणतायत. परंतु मग याच्यावर सोल्युशन कोणी द्यायचंय? सरकारने द्यायचं. मी म्हटलं की एक सोपा प्रश्न सरकारकडे आहे, त्याची प्रक्रिया का करत नाही सरकार? म्हणजे सरकारला मराठ्यांना आयसोलेट करायचं आहे का? हा त्याच्यातला प्रश्नाचा भाग आहे. दुसरं ओके. राजेंद्र कोंढरे साहेब जे म्हणाले, की राजकारणात जाऊ नये. मी आग्रह करत नाही. मी म्हणतो जायचं असेल तर मग संपूर्णपणे भूमिका घ्या आणि राजकारणात जा. जावं असा माझा पण आग्रह नाही. पण ते ठरवायचं कोणी? ते एकटे जरांगे पाटीलही ठरवू शकत नाही, कारण ते सगळ्यांचं मत होणार नाही, जरी ते सर्वमान्य नेते असले तरी. कोंढरे सर जे म्हणाले ते सुद्धा त्यांचं मत आहे, पण ते समाजासमोर आलं पाहिजे आणि ते सगळ्यांचा समन्वय कुठेतरी झाला पाहिजे, की नको राजकारणाने आपला घात होणार आहे. माझं एक अभ्यासक म्हणून किंवा एक समाजाचा एक अनुभवी कार्यकर्ता म्हणून मलाही वाटतं, की याच्यात सामाजिकच भूमिका घ्यावी आणि मग ओके. आपण हे आंदोलन फार मोठ्या प्रमाणात लाँग टर्म चालवू शकतो आणि राजकारण करण्याचं काही मराठ्यांना सांगावं लागत नाही हो सर. ते ऑलरेडी त्यांच्या 5वीला पुजलेलं आहे किंवा त्यांच्या ते स्वभावात आहे. जर राजकारणात हा समाज पडला, तर मग याचं काही शिल्लक राहणार नाही, ही भीती पण खरी आहे आणि ती भीती आम्ही अनुभवतोय. म्हणून तर हे 4 पर्याय दिले ना सर, की हे आपल्याला कुठेतरी आता गांभीर्याने विचारात घ्यावं लागेल. नाहीतर सगळ्यांना वाटतं जरांगे पाटील मला उभं करतील म्हणून गराडा करायचा आणि त्याच्यातून पुन्हा वेगळे काही विषय उभे राहायचे. म्हणजे काय तर विरोध उभा राहील. एका मतदारसंघात 10 लोकं कॉम्पिटंट असतील. नेमकं द्यायचं कोणाला? याच्यामध्ये वाद होतील. असे विषय येऊ शकतात. म्हणून याच्या सगळ्या गोष्टींचा आपण गांभीर्याने विचार करून राजकारण नको. आता कालच्या प्रेसमध्ये जरांगे पाटील म्हटले, "आम्हाला राजकीय विषय करायचा नाही. आम्हाला राजकारणाचे काही घेणं नाही. आम्हाला हे प्रश्न सोडवा." या भूमिकेवरती आल्यासारखं मला जाणवलंय. म्हणजे ओके. एकूण काय त्यांनाही ते कळलंय, की याच्यातून वाद उभे राहतात. नवे-नवे शकलं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकारणाचा विषय खरं तर परवडणारा नाहीये. याच्याशी मी पण सहमत आहे. ओके. तुम्ही जे ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात ती याचिका दाखल केलेली आहे, माझा शेवटचा प्रश्न, ती याचिका परत घेतली की काय स्टेज आहे आणि परत घेण्याचा विचार आहे तुमचा? याचिका परत घेतलेली नाही, पण आता घटनात्मक तरतूद बदललेली आहे. मुळात माझी याचिका 5 वर्षापासून आहे. ते कोर्ट त्याला हिअरिंगला घेत नाही किंवा त्यांनी ती निकाली काढली नाही, हाही मुद्दा आहे. परंतु आता कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 102nd अँड 105 102वी आणि 105वी घटना दुरुस्ती ती झालेली आहे. त्या सरकारकडे घट अधिकार आहे. त्याच्याने राज्याला अधिकार दिले 5व्या घटना दुरुस्तीने. परंतु आता ओबीसी हा प्रवर्गच मुळात कॉन्स्टिट्यूशनल राहिलेला नाहीये. त्याचं काय करायचं हा सरकार समोर खरा तर प्रश्न आहे. त्यांना या सगळ्या घटकाला रिक्लासिफाय करावं लागणार आहे नव्या कायद्यानुसार आणि त्याच्यामुळे ओबीसी बद्दल काही म्हणण्याचं आता ते आउटडेट झालेली गोष्ट आहे. त्याच्यामुळे ते मागे घेतलेले नाहीये, पण ती कोर्टात पडू नये. त्याला उछाल देऊन आता हाती काही लागणार नाही, कारण एसीबीसीचा निकाल लागणं म्हणजे त्याचा निकाल लागणार आहे आणि ओके. याच्यामध्ये हा मुद्दा चर्चेला येणार आहे. मुळामध्ये ओबीसी आरक्षणाला विरोध नाहीये. ओबीसीच्या प्रक्रिया न करता अनेक जाती घातल्या. त्याचं तपासणी व्हावी. सगळ्यांना लेजिटिमेट आरक्षण मिळावं. त्यांच्या लोकसंख्येचा अभ्यास व्हावा. त्यांच्या प्रमाणात त्यांना मिळावं. उरलेलं आरक्षण असेल तर मराठा समाजाला सुद्धा घटनात्मक मर्यादेत आरक्षण मिळू शकतं. असा त्याच्यातही व्यापक दृष्टिकोन आहे. तिथेही सोशल जस्टिसच्या किंवा सामाजिक न्यायाच्या विरुद्ध माझी भूमिका नाहीये. पण हे जाणीव करून देण्याची गरज तेव्हा होती, की ओबीसी जे म्हणतात आमच्यात येऊ देणार नाही. तुमचं आरक्षण जर घटनात्मक प्रक्रियेतून केलंच नसेल, तर तुम्ही कोण म्हणणार आहे, की आम्हाला येऊ देणार नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यासाठी आम्ही ती याचिका केलेली होती. थँक यू बाळासाहेब. तुम्ही एक अभ्यासक, प्राध्यापक असल्यामुळं एक वैचारिक पातळीवरची तुम्ही मांडणी केली. माझी खात्री आहे, की महाराष्ट्रातले जे तुम्हाला फॉलो करतात, या आंदोलनाला फॉलो करतात, मनोज जरांगे पाटील यांना फॉलो करतात, राजेंद्र राऊत यांना फॉलो करतात. त्यांना तुम्हाला काय म्हणायचं ते नेमकं कळलंय. थोडासा बदल मला तुमच्या भूमिकेमध्ये जाणवला. मी अगदी सुरुवातीलाच तो मांडला. अर्थात मनुष्य जसा रोजचा येणारा दिवस नवीन आहे,
नवीन काही गोष्टी बघतो, सुचतो त्याला आणि नवीन पुढे वाटचाल करत राहतो. पण मला तुमच्या ह्या मुलाखतीतनं काही नवीनच प्रश्न तुम्ही समाजासमोर मांडलेत आणि खास करून ते मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर सुद्धा मांडलेत असं वाटतंय. राज्य सरकारलाही तुमचे प्रश्न आहेतच, राजेंद्र राऊत यांना सुद्धा आहेत. मला वाटतं की हा संवाद तुटला नाही पाहिजे. आपण पुन्हा भेटत राहू. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू.